गॅरी गॅरी कम आउट फास्ट. गॅरी इथे झोप झोप ना यार, मी सांगते तसं कर ना. नाही झोपायचं. आणि तुझ्या पोटात दुखते ऍक्टिंग कर. गॅरी प्लीज प्लीज. अरे तुझी माहिती कर ना ऍक्टिंग, मी सांगते ते कर. गॅरी पण काय करतोय काय आपण? गॅरी आली 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 ऑरेंज आंटी. ओ गो माय पुअर बेबी, कसं ग बिचार, खूप त्रास होतोय का? खूप त्रास होतोय. ऑरेंज आंटी या ना तुम्ही, बघा ना गॅरीला काय झालंय, मला कळत नाहीये खरंच, त्याच्या पोटात दुखतंय खूप. प्लीज बघा बघा किती येल करतोय बिचारा, किती सफर करतोय, खूप त्रास होतोय का गॅरी? ऑरेंज आंटी प्लीज प्लीज या ना प्लीज, बघा ना काय झालंय गॅरीला. पाणी घेऊन गरम पाणी घेऊन ये. ओके ओके. उठ उठ. आंटी ओके ओके गुड, थँक्यू आंटी. आंटी त्याला अजूनही त्रास होतोय आंटी, बघा ना प्लीज. काय झालं असेल? दिष्ट लागली असेल अजून का? हा तेच तेच, मला माहितीये ते कसं करायचं. मी अगरबत्ती घेऊन येते आणि मग आपण ते राऊंड राऊंड करूया. प्लीज प्लीज. मीठ मोरी आण. काय? मीठ मोरी आण. मीठ मोरी. मीठ मोरी. ओके ओके ओके, आय विल आय विल. आई ग आई ग. आंटी काढ तू. हा तू काढ ना दृष्ट. काय? ओके प्लीज प्लीज. टाकून दे. हो. इथे राहायला आलेत. अच्छा हेच घर आहे का? कसला विचार करतोयस? जाऊन सरळ जाब विचारू का गुरुला? आपलं काय ठरलंय? फक्त लक्ष ठेवायचं आणि पुरावे गोळा करायचे. मग होऊ देत, पुरावे गोळा होऊ देत, सोडणार नाहीये मी. आई थँक्यू, मला खरंच बरं वाटतंय आता. आई इथे काय करताय तुम्ही? मी ते पोटात. मी सांगते. कशाला उगीच? काय सांगू ना, नाही ओके. ऍक्च्युली काय झालं होतं, गॅरीच्या स्टमक मध्ये पेन होत होता आणि मला काय करायचं ते कळत नव्हतं, म्हणून मग मी ऑरेंज आंटीना सांगितलं की प्लीज तुम्ही काहीतरी करा. त्या ओवी घेऊन आल्या. ओवा? ओवा. मी काही मुद्दाम नाही आले बरं इथे. ती लोक येत होती घरी आणि मला म्हणे याच्या पोटात दुखत आहे, याला काही दवाई द्या म्हणे आहे. तर मी म्हटलं नाही बाई चालली जा इथून, आमच्याकडे काही दवाई वगैरे नाहीये. तर म्हणे गळामध्ये काही असेल तर म्हणे ते म्हणत होता तर द्या म्हणे. मी म्हटलं जा अजवाईन आहे घे दुकान. तिला काही कळत नव्हतं तर मी हो, मला पोटात दुखायला लागलं की आई नेहमी मला ओवा देते आणि घरात इतर काहीच औषधं नव्हती म्हणून मी शनायाला. झालं ना तुझ्या मनासारखं? हाच गैरसमज तुला पैदा करायचा होता ना? हीच नौटंकी तुला सुरू करायची होती ना? मला हेल्प हवी होती म्हणून मी त्यांना बोलवलं. हो पण आई फक्त तेवढ्यासाठीच आली होती, बाकी काही नाही, म्हणजे तेवढंच. बट आई येत राहा तुम्ही, बरं वाटलं.
तू पाहिलं ना, उगीच गैरसमज झाले. मी तरी म्हणत होतो ना. तू आज अगं पण तू कॅरी प्लीज चल. काय वर्क झाला. तू बघितलंस का राधिकाचा चेहरा असा टोमॅटो सारखा लाल झाला होता. आणि सौमित्राचे तर डोळे पॉपट झाले ते आंटीला इकडनं बाहेर पडताना बघून. मस्त मजा आली ना. सांग ना कॅरी. मला याच्यावर काहीच बोलायचं नाही. काय झालं. नाही अगं, का असं वागलीस तू? काय गरज होती हे सगळं करायची? तू पाहिलंस ना आईकडे कसं रागानं बघत होती ती. अरे पण ते बट ऑब्वियस आहे ना गॅरी. अरे आता तूच विचार कर. तिची सासू सकाळी माझ्याशी भांडत होती तिच्या साईडने आणि तीच असं संध्याकाळी इथे मुलाच्या पोटात दुखतोय काय झालं आलेले म्हणून इकडे गोड गोड स्वीट स्वीट वागत होती. कोणाला राग नाही येणार. पण सगळं हे करायची काय गरज आहे? आईला आता किती प्रॉब्लेम्स होतील माहितीये का? बाबा बोलतील, हे बाकीचे सगळे बोलतील तिला. होऊ दे ना मग प्रॉब्लेम. त्याचसाठी तर आपण इकडे आलोय. असं नको करू. तुला कळतंय का किती मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील? गॅरी यार प्लीज यार. तुला काय झालंय. मी कधीपासून तुला रिझन्स देऊ. हे बघ ठीक आहे फाईन. तुला नसेल घ्यायचा रिव्हेंज पण मला घ्यायचा आहे यार. मी नाही सोडणार या लोकांना. यांनी मला खूप त्रास दिलाय आणि स्पेशली राधिकाला. तिला तर मी असे लेसन्स देणार आहे ना एक एक. तू बघ. आणि ही तर फक्त सुरुवात आहे गॅरी. नाव यू जस्ट वेट अँड वॉच. गॅरी बास आता मला याच्याबद्दल बोलायचं नाही. आय एम व्हेरी हॅपी. ओके तू कशाला गेली होती त्याच्याकडे? मी मुद्दाम नाही ना गेले होते त्याकडे. मग? ती भयाड लगोलग मला बोलवायला येत होती ना. ती तुला बोलवायला आली आणि कुठलाही विचार न करता तू निघून गेलीस. सरिता तुला काही कळतं की नाही? त्या पोटात दुखत होतं ना तर ती लगोलग माझ्याकडे येत होती. आई काही दवाई आहे का काही दवाई आहे का. म्हटलं बाई नाही आहे माझ्याकडे दवाई. तू चालली जा बरं इथून. तर म्हणे घरामध्ये काही असेल तर द्या. म्हटलं माझ्या घरामध्ये काही नाहीये. तू जा आणि ते अजवाईन दे. तिला अजवाईन काही कळलं नाही. मी म्हटलं ओ आदे जा इथून. मी असं म्हटलं पण ती काही कळत नव्हतं म्हणून मग मी. म्हणजे तुला मुलाबद्दल काळजी वाटली, प्रेम निर्माण झालं आणि कुठलाही विचार न करता निघून गेली. सरिता गुरुनाथ आता आपला मुलगा राहिलेला नाही. तो आपल्याला कधीच सोडून गेला. त्या हलकट नालायक मुलाची तुला काळजी वाटते? असं कसं वाटून गेलं तुला सरिता? त्या पोराला तुझ्या आयुष्यातून तूच हाकलून दिलं होतंस ना. मग कशाला गेली त्याच्याकडे? शेजार धर्म ऐका माझं. माणुसकी वगैरे असते का नाही. हा बस माणुसकी पोटीच गेले हो मी. पहा बरं माय लेकाचं नातं नाहीये आमच्यात आणि मला काही त्यासोबत काही जुळवून गिळवून घ्यायचं नाहीये. त्या पोटात दुखत होतं म्हणून एक शेजारी म्हणून मी त्याला मदत करायला गेले. बाकी काही नाही. तडफडणाऱ्या माणसाला आपण मदत करते का नाही. उगाच खोटं बोलू नको सरिता. गुरुनाथला पाहून तुला परत परत तसंच वागायचं असेल तर चालती हो इथून. यानंतर आमच्यासोबत कुठलाही संबंध ठेवायचा नाही. काहीचे काही बोलत आहात तुम्ही. अगदी स्पष्ट बोलतोय मी. कळलं तुला? लेकराचा एवढा पुळकाला असेल ना तर चालती हो त्याच्याकडे. बाबा हे काय बोलून राहिलात तुम्ही. नाही राधिका तू गप्रा. तिला कितीदा समजावलं अंजारलं गोंजारलं तरी ही पुराच्या दिशेनंच वाहवत जाणार. जायचं असेल तर जा आणि पाडून घे धोंडा आपल्या पायावर. ते आता पहाड करत आहात तुम्ही. मी काही इतकं केलेलं नाही. इतकं करूनही तू असं बोलतेस? नाही नाही आज मुलाला ओवा नेऊन दिला, उद्या डबा नेऊन दे, परवा प्रॉपर्टी लिहून दे. बाबा बाबा जरा शांत व्हा प्लीज. नाही सौमित्र मला आज कुणी अडवू नका. बोलू देत मला. प्रत्येक वेळी मुलाच्या वाईट गुणांवर पांघरून घातलं ना म्हणून तो असा झाला. नाही नाही तो वाईट झाला ना त्याचं मला काही वाटत नाही. माझ्यासाठी तर कधीच मेलाय तो. माझ्यासाठी हेच सत्य आहे. काही केलेलं नाही तरी एवढं बोलत आहात तुम्ही. बोलणार सरिता आणि तुला माझं ऐकून घ्यायचं नसेल तर चालती हो. मी काहून जाऊ बरं. मला नाही ना जायचंय त्याकडे. राधिका आई मला माफ कर बाई. आई तुम्ही शांत राहा बरं. हो बाबा खरंच प्लीज जरा शांत व्हा. कशाला एवढे चिडतायत. असं कसं जाऊ दे बरं. राधिका आजवर गुरु जे जे काही केलेलं आहे त्या सगळ्या बऱ्या वाईटाचा खापर याईनी माझ्यावरच फोडलेला आहे ना. सारखं आपलं तुझ्या मुलानं हे केलं तुझ्या मुलानं ते केलं. पण त्याने सगळ्या चुका केलेल्या आहेत. म्हणजे माझी चूक झाली का नाही हे ना. मी चुकले म्हणूनच तर आज ते मला घराच्या बाहेरही हाकलून द्यायला तयार झाले. हो नाही हो.
पण राधिका एक सांगते बाई, तू विश्वास ठेव नाही तर ठेवू नको, मला गुरु सोबत कुठलंही नातं जोडाय गिळायचं नाही आहे. तो माझ्यासाठी मेला आहे. केवळ एक माणुसकी म्हणून मी त्याला मदत करायला गेले होते, पण तरी मला चुकलंय. मला माफ कर, मी यापुढे असं कधी करणार नाही. अगं जा जा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, यानंतर गुरुनाथला माझ्या आयुष्यात जागा नाही आहे. बाबा बाबा थांबा ना, प्लीज प्लीज थांबा. काय करायचं सांग ना सौमित्र, काय करायचं? तिला कवडीची अक्कल नाही आहे. लगेच गेली ती गुरुच्या मागे. तो तिच्या स्वभावाचा फायदा घेतो आहे, पण हिला मात्र काही कळत नाही. सगळे नाटकं चालली आहे तिचे. हो, मला मला सगळं मान्य आहे, तुमचा मुद्दाही पटतोय, पण त्या दोघांमुळे आपल्यात कशाला वाद होत आहेत? प्लीज. मला वाटतच होतं हे असं काहीतरी होईल म्हणून. पण असं म्हणून कसं चालेल ना राधा? त्या दोघांचा त्रास होणार आहे आपल्याला. नाही त्यांना इथे राहू द्यायचं नाहीये. इतकं सोपं नाहीये सौमित्र. त्या पोट्टीनं तो फ्लॅट विकत घेतलाय आणि आता तर ती काही वेगळाच अवतार घेऊन उतरली आहे. काय काय करणार आहे देव जाणे. आज तर डोकं सुन्न होत आहे. राधा तू या सगळ्याचा स्ट्रेस नको घेऊस. होईल सगळं नीट होईल. सर सर मी तुमचं काम केलंय, पण मला काही होणार नाही ना? थँक्यू सो मच सर. सर एक रिक्वेस्ट होती, प्लीज मला ह्यात अडकवू नका. हां थँक्यू सर, पण सर प्लीज हे कोणाला कळू देऊ नका, नाही तर माझी नोकरी जाईल. हो आई, स्वयंपाकाचं सगळं झालंय बरं. आता एवढं पुसलं ना तर मी चालली जाईन. बर 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 बर, तू काय तर करत बसू नको ना. जा ना बाई, उरक ना तुझ्या. हो आई, झालंच आहे. अगं राधिका, हिच्यासाठी काही कामं बाकी ठेव, नाही तर जाऊन बसेल कोणाच्या तरी घरी परत. बाबा, एकदा असं झालं म्हणजे परत होईल असं नाहीये. काय भरोसा नाही हिचा. काल त्याचं पोट दुखत होतं म्हणून ओवा द्यायला गेली होती. उद्या जेवण देईल, परवा आणखी काही. पाहते कोण आहे? बघते मी. हाय, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. काय कसली गुड मॉर्निंग? तुझं तोंड पाहिलं बॅड मॉर्निंग झाली आमची. राधिका, आता ही पुन्हा कशाला आली? मी म्हटलं होतं तुला, ही रोज येणार, नवीन नाटक करणार काहीतरी. नो नाटक अंकल. ऍक्च्युली काल ती ओव्याची वाटी राहिली होती ना, ती रिटर्न करायची होती, म्हणून मी कटलेट्स आणलेत आणि त्याच्यात शुगर घालून आणले. तुम्ही टेस्ट करा, नाही घ्या. तू हे सगळं उचल, चाली जा बरं. आम्हाला तो काही नकोय. तू उचल बरं हे सगळं. ऑरेंज आंटी, असं काय करता? तुम्हीच मला शिकवलेत ना की दुसऱ्याची वस्तू अशी रिकामी परत द्यायची नसते, फॉर शेजार धर्म अँड ऑल. म्हणून मी शुगर आणले आणि कटलेट्स पण आणलेत. शन्या, केलेत का आणलेत? काय चाललंय तुझं? मी काय केलंय? तू मुद्दाम कशाला असं वागतेस? मग त्यात रॉंग काय आहे? तू पण जातेस ना इतरांच्या घरी काय काय द्यायला, तसंच मी पण करते. इट्स द सेम थिंग. ओके, आम्हाला तुझं काही नकोय, जा इथून. तू घाबरू नकोस. तुला असं वाटतंय का मी याच्यात काही मिक्स केलंय? थांब, मी तुला खाऊन दाखवते. बाई बाबा, तू जा ना बाई इथून. आम्हाला तो काही नको आहे ना. तू जा ना इथून, निघून जा ना. त्यामुळे भांडणं होत आहे. भांडणं? मी काय केलं? काय झालं आंटी? मला सांगा तुम्ही. तू गप गप. आम्हाला तुला काही नाही सांगायचंय. माझ्या आई तुझ्या पाया पडते, तू जा इथून. हे लोक जीव घेतील बा. तू जा. पाहिलंच राधिका, खरं तर त्या दोघांसोबत हिला बोलायचं आहे, पण ही आपल्या समोर शनायाला जायला सांगते का? कारण आपण तिचा जीव घेऊ. हो असं नाही. हो तुम्ही का काही बोलत आहात का? कोण बरं इतकं टोकाचं बोलत आहात? गुरुने परत इथे येऊ नये म्हणून तू आमच्यावर ढकलतेस ना. तुम्ही या विषयावर वाद घालणार आहात का माझ्यासोबत? सरिता, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हे सगळं तू आमच्यावर का आणतेस?
अहो मी मुद्दाम नाही केला, अहो मी नाही हिला बोलवलं आहे. काहून बरं तुम्ही विषयाला तोंड फोडता उगीच? आता तुम्ही उद्या मला हेही बोलाल की मुद्दाम मी हिला बोलवलं आणि म्हणून ती इथं आली. असं नाहीये, मी काही नाही केलं आहे. हो बोलेन मी, वेळ आली ना तर तेही बोलेल. पण तू कशी आहे ते माहिती आहे मला. सगळं तर माझ्यामुळेच होतंय. काही झालं की बस मलाच बोल लावतात. आई बाबा तुम्ही जरा शांत होता का? कूल डाऊन प्लीज, रिलॅक्स. गप हे सगळं तुझ्यामुळे होऊन राहिलं, तुला कळत नाही का? पण मी काय केलंय? हे बघ, तुझ्याशी वाद घालायचा नाहीये आम्हाला. तुझं हे सगळं उचल आणि निघून जायचं. आमची वाटी आम्हाला परत दिली ते पुरेच आहे. आता हे सगळं घे आणि निघ इथनं. आंटी, मी हे कटलेट्स परत घेऊन जाते वाटल्यास, पण मी त्या वाटीत शुगर यासाठी दिली होती की कधीतरी तुम्ही माझ्याशी स्वीट बोलाल. चले थांब, हात पुढे कर. हात पुढे कर. हे घे, तुझी साखर तुला परत देते. आम्ही तुझ्याशी गोड बोलू शकत नाही आणि यांच्याशी सुद्धा नाही. आमची वाटी आम्हाला परत मिळाली, ही साखर तुझी आहे. आता निघ. एक नंबरची भैताड पोट्टी आहे आणि हे सगळं होतं ना हिच्यामुळे. कोणाशी बोलायचंच नाहीये, जाऊ दे ना. बोलायचंच आई, पाहिलंच ना राधिका कशी बोलती ही. बाबा तुम्ही आईंना काही बोलू नका बरं. आई नाही, ईशान्या मुद्दाम करते. तुम्ही उगाच आईंना बोलताय. उगाच नाही राधिका, हिला ताब्यात ठेवणं फार गरजेचं आहे, नाही ती काहीही करून बसेल. हा आईंचा स्वभाव तुम्हाला माहितीये ना, साध्यात भोळ्यात बिचार. शन्या मात्र लबाड. तिच्यामुळे आपल्या घरामध्ये वाद होऊन राहिले. तिचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. सगळा फ्लॉप झाला यार माझा प्लॅन. ही गुड फॉर नथिंग ना, खरंच गुड फॉर नथिंग आहे यार. मस्त ऑरेंज आंटीला मी पटवलं होतं. काय साखर आणि कटलेट घेऊन कुठे गेली होतीस तू? तिकडे गुड फॉर नथिंगच्या घरी गेले होते मी. कशाला आता? त्यांची ओव्याची वाटी परत द्यायची होती, रिटर्न करायची होती. सो आय थॉट मे बी असं शुगर घालून थोडेसे कटलेट्स घेऊन जावं. कसलं काय, गुड फॉर नथिंग ओरडायला लागली माझ्यावर आणि मग ऑरेंज आंटी पण द्यायला लागली लेक्चर. शनाया, तुला जर असं वाटत असेल ना की हे सगळं करून तुला आईची सिंपती मिळेल तर असं काही होणार नाही. मला नकोय त्यांची सिम्पती. त्यांच्या घरातला जो पीस आहे ना, पीस, शांतता, तशी मला तोडायची, ब्रेक करायचं असं. अगं नको ना, कशाला उगीच असं करतेस? हे बघ, हे असं करून ना कुणी सुखी होणार नाहीये. नको होऊ दे चुकी, मला काय करायचंय, मी त्याचसाठी तर इकडे आलीये. का असं नको करू शनाया, तू ना जरा हे बघ. गॅरी प्लीज यार, बरं ऐक, आपल्याला उद्या खूप काम करायचंय. इनफॅक्ट आजच खूप काम करायचंय. मी ना ते हे थ्रो करणार आहे बघा. काय काय थ्रो करणार आहे? तेच तर ना, हाऊस वॉर्मिंगची पूजा. हाऊस वॉर्मिंगची पूजा? या ते नाही का, छोटस एक मंदिर लावतात, सगळे ट्रेडिशनल कपडे घालून पूजा करतात आणि मग ते असं प्रसाद आणि एक लिक्विड देतात वाला, ते करणार आहे. हो हो, ते कळलं मला कुठली पूजा म्हणतेस तू. पण अगं पूजा कसली घालतेस तू घरात? तुला कळतं नाही ते सोसायटीमध्ये आपण कुणालाही नकोय. तो कचरेवाला कचरा उचलत नाही, दूधवाला दूध नाही देत, तो वॉचमन हिडीस पिडीस करून बोलतो आणि पूजा कसली घालतेस तू? इम्पॉसिबल आहे हे. हेच इम्पॉसिबलचं ना पॉसिबल करायचंय आपल्याला. मग आपल्याला खूप काम करायचंय गॅरी. मी तुला लिस्ट देणार आहे. इनफॅक्ट ना, मी ना पूजा घालूनच दाखवणार लोकांना आणि ह्या सगळ्या गुलमोहरांना बोलवणार आहे. बघूया कोण येत आहे. ए तू ऐक माझं. बाय द वे थांब, मी एक लिस्ट बनवली होती, मी तुला ती फॉरवर्ड करते लगेच. ते सगळं सामान तुला आजच आणावं लागेल. सॉरी मी सांगितलं नव्हतं. ओके, आणि पिशव्या घेऊन जा जाताना. थांबा, सो देर इज वन. थांब, मी आलेच, तुला पिशव्या देते. कनाया अगं ते पूजा बिजा नको. अगं तुला कळतंय का काय? कनाया अगं तू